नमस्कार. मी बालाजी निकम, CEO DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही आज घारगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी ब्रह्मोस या DNSPच्या प्रोडक्टचा आम्ही घेवड्या पिकासाठी म्हणजे श्रीगोंदा भागामध्ये याला वाल म्हणतात. ह्या पिकासाठी आम्ही रिझल्ट दिला आहे आणि या ठिकाणी आमच्याबरोबर आहेत संतोष खामकर सर. हे घारगावचे माजी सरपंच आहेत आणि यांनी DNSPच्या ब्रह्मोसचा वापर केलाय आणि आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया कसा वापर केला, काय केला. साहेब नमस्कार. नमस्कार. हे क्षेत्र किती एकर आहे? 18 गुंठे. किती आहे हे क्षेत्र? किती आहे? 18 गुंठे. 18 गुंठे. बरं, ह्याची लागण करून किती दिवस झाले? 3 महिने पूर्ण झाले. 3 महिने पूर्ण झाले. बर, ब्रह्मोसच्या किती आळवण्या आणि किती फवारणी झाल्या? ब्रह्मोसच्या 2 अळवण्या आणि 2 फवारण्या. 2 फवारण्या. आणि त्याचं मधलं अंतर किती होतं रिपिटेशनचं? एक 15 दिवसाचं. 15 दिवसाचं अंतर आहे. बरोबर, 3 महिने झाले. आता किती तोडे झाले ह्या घेवड्याचे? आता तिसरा तोडा झाला आता कालच्याला. तिसरा तोडा. किती किलो झाला? ते 1 टन भर निघला. 1 टन झाला. म्हणजे पट्टी किती आली असेल सर्वसाधारण? 60 रुपये दर लागला ना? 55,000 खर्च जाऊन. 55 खर्च जाऊन 55,000 रुपये पट्टी आल्या. बरोबर. आता तुम्ही ब्रह्मोसचे 2 रिपिटेशन दिल्यात. तुम्हाला ह्या घेवड्या पिकामध्ये काय फरक वाटतोय ब्रह्मोसचा? ब्रह्मोसने पानाचे ग्लेजिंग पानाचं ग्लेजिंग वाढली. इकडे पानाकडे दाखवता. शायनिंग, पानाची शायनिंग वाढली, पानाची शायनिंग वाढली, शेंगाची चमक, शेंगांची चमक. इकडे बघा, आणि फ्लॉवरिंग बघा. जरा फ्लॉवरिंग जवळून घ्या. हे फ्लॉवरिंग झाले. ते पण फ्लॉवरिंग घे तिकडे. आणि सतत पाऊस पडत असल्यामुळे फ्लॉवरिंग टिकत नव्हतं ना. ब्रह्मोसमुळे फ्लॉवरिंग टिकलं आणि शेंगाचं उत्पन्न वाढ झाली शेंगामध्ये. बंडा इकडे. काय म्हटलं अनेकदा म्हणा, सतत पाऊस चालू होता. पाऊस चालू होता ना, त्यामुळे बाकीचे वाल आहेत ना, ज्यांनी ब्रह्मोस नाही वापरलं, म्हणजे इतर शेतकऱ्यांची त्यांचं असं सेटिंग नाही झालं. शेटिंग नाही झालं, म्हणजे फुलगळ झाली. फुलगळ झाली. आणि आता याच्यामुळे फुलगळ न झाल्यामुळे टनभर माल निघला आता. म्हणजे मला वाटतं की ह्या भागामध्ये तुम्ही हायेस्ट 1 टन माल काढत असेल या क्षेत्रात. हायेस्ट बी काय होतं, शेंगाची ग्लेजिंग मुळे मार्केटला बी 50चा मार्केट असला का आता चालू 50-45 मार्केट आहे ना. 60 रुपये म्हणजे आधी सांगायचं बा आम्हाला शेका ठेवा तुमच्या बॅगा, चमक शायनिंग. म्हणजे रेट ही तुम्हाला जास्त मिळाला आहे. 10 रुपये. इतर शेतकऱ्यांना किती रेट मिळतो या वॉल साठी? 50 रुपये झाला. म्हणजे 50 रुपये आणि आपल्याला 60 रुपये मिळतो. 60 रुपये 65 रुपये कसं, म्हणजे 60च्यात नाही जात. नाही, म्हणजे माल जर चांगला असेल तर त्याला मागणी आहे. चमक आणि आणि ह्याच्या चवीमध्ये वगैरे काय फरक पडलाय काय तुम्हाला? लोक बोललेत का? हो, चवीमध्ये मग छानच आहे ना. चवीमध्ये पण फरक पडलाय. ओके. तुम्ही सरपंच साहेब, तुम्ही इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या DNSPच्या ब्रह्मोस प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकाल? नाही, प्रत्येकाने यूज केलं पाहिजे. वापरल्यानंतरच त्याचा रिझल्ट कळतोय ना. रिझल्ट कळतो. आणि काय होतं, वाल पिका घेवडा पिका असा आहे, काहीच नर नाही केलं तर शेंगा पिवळ्या पडतात. पिवळ्या पडते कलर मध्ये हे होते ना. मग दोन्हीचा कॉन्टॅक्ट वापरल्यामुळं शेंगाची शायनिंग आणि कलर, आणि 1 टनामध्ये मायामध्ये 1 कॅरेट सुद्धा खराब निघत नाही. म्हणजे किडी नाही. म्हणजे ब्रह्मोसचा एवढा म्हणजे 3 in 1 प्रोडक्ट आहे. म्हणजे फर्टिलायझर पण काम करतोय, कीटकनाशक, बुरशीनाशक सगळंच काम करते. आणि वेल कसलाच पिवळ्या प्रकारचा वेल होतात ना, पिवळे. पाण्याचं प्रमाण जास्त झालं पावसाचं तर मुळ्या थांबतात. हो, बाकीचे वाल पूर्ण थांबलेले आहेत. बरोबर. जरा हे शूटिंग दाखवा पांडा, हे वॉलचं वरपर्यंत जरा बेस्ट. त्याचं फुलकळी बघा, वॉलची शेटिंग बघा, चकाकी. आणि एकही मर रोग नाही. मर रोग नसताना ती वेल आणि एकही वेल मेलेल नाही. ह्या 17 गुंठ्यामध्ये एकही मर नाही त्यांची. आणि ही किमया गेलेली आहे फक्त आणि फक्त DNSP ब्रह्मोस. तुम्ही आपल्या चालवणार आहे. आपण जर सतत 15 दिवसाला एक डोस आणि स्प्रे जर घेतला ना, 8 दिवसाला घेण्यापेक्षा 15 दिवसालाच मारू द्या. 15 दिवसाला रिपिटेशन स्प्रे आणि हे, आणि आपलं बाकीचं तर चालूच आहेत ना. हे जर केलं तर सेटिंग याच्यात म्हणजे 6 महिने चालू शकतो. 6 महिने चालू शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे 17 गुंठ्यातून किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला? असे रेट राहिले तर अंदाजे असा रेट राहिला ना तर माझ्या अकलीने 5 लाख रुपये. म्हणजे 17 गुंठ्यामध्ये 5 लाख रुपये करणार. 4 लाख, 5 लाख, 3 लाख. नाही रेट सापडला तर 3 लाख रुपये. नाही रेट सापडला तरी 3 लाख. आणि हाय असा रेट सापडला तर 5 लाखाच्या वरती आपण जाऊ शकतो 17 गुंठ्यामध्ये. मग मला सांगा की तुम्ही समाधानी आहात का ब्रह्मोस वापरून? 100%. बरोबर. तर मित्रांनो नमस्कार. आणि ह्या 17 गुंठ्यामध्ये ब्रह्मोसचा वापर करून आपण उत्पादनाला जास्त असतोय. आता 8वा तोडा आहे, बरोबर ना? तिसरा तोडा आहे. आणि तिसरा तोडा हा 1 टनाचा त्यांचा झाला आहे. आता हळूहळू हे ऍव्हरेज वाढत जाईल आणि ह्यांची एक अपेक्षा आहे की ह्या 17 गुंठ्यात
5 लाख रुपयाचा हा घेवडा होणार आहे. आणि मित्रांनो, DNSPचा हाच मिशन आणि व्हिजन आहे की भारतातील प्रत्येक शेतकरी हा समृद्ध आणि सुखी झाला पाहिजे. आणि हाच वसा आणि वारसा घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. खामकर साहेब, तुम्ही DNSP ला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी तुमचं आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय ब्रह्मोस. जय DNSP, जय DNSP. जय ब्रह्मोस. जय ब्रह्मोस. ओके.